नमस्कार मित्रांनो, मी आपला गौतम. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे डाव. मनात प्रश्न निर्माण झाला, डाव म्हणजे काय, कुठला डाव टाकते, कोण टाकते, का टाकते, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून पाहूया. तर मित्रांनो, डाव किंवा दुसरा शब्द त्याला आहे खेळ किंवा त्या खेळामधली खेळी, अशा अनुषंगानं मी या ठिकाणी डाव हा शब्द घेतलेला आहे. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की मी काय म्हणतोय. कारण विविध प्रकारचे खेळ आपल्याला माहीतच आहे. त्याच पद्धतीचा एक खेळ, ज्या पद्धतीनं तुमचा खो खो असेल, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, अशा पद्धतीचे खेळ, त्यामधली खेळी समोरच्याला पराभूत करण्यासाठी किंवा बाद करण्यासाठी अचूक टाकलेली खेळी, त्याला आपण डाव असं म्हणतो. आणि असाच एक खेळ महाराष्ट्रामध्ये किंवा लोकशाहीमध्ये खेळला जातो. तो खेळ म्हणजे राजकारण किंवा निवडणुका. आणि या राजकारणामधून जे लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात आणि ते लोकप्रतिनिधी आपल्या समाजाचं, आपल्या जातीचं, आपल्या धर्माचं भलं करतील, अशा पद्धतीचा न्यूनगंड प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या किंवा भारतीयांच्या मनामध्ये जो खट्ट करून बसवला आणि आपल्या जातीचा माणूस तिथे गेला पाहिजे तर आपलं संरक्षण होईल किंवा आपल्याला आपले हक्क अधिकार मिळतील, असं जे माणसांच्या मनामध्ये लोकांनी भरवलं, ते भरवल्यानंतर आज मात्र महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, ते न्यूनगंड किंवा त्या गोष्टी कशा फोल आहेत याला स्पष्टीकरण देण्याची गरज भासणार नाही. तुम्ही म्हणाल हे काय मित्रांनो, तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी अंतरवल्ली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील, मराठा समाजाचा एक सर्वसामान्य माणूस, कॉमन माणूस ज्याला आपण म्हणू, साधारण देहयष्टीचा माणूस, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून उपोषणाला बसतो. त्याच्यावर पोलिस लाठीचार्ज करतात. त्याच आरक्षणाच्या मागणीला बंद करण्यासाठी किंवा ती मागणी धुडकावून लागण्यासाठी दुसरा मराठा लोकप्रतिनिधी, जो महाराष्ट्र सरकारमध्ये सरकार चालवतोय, तो मात्र त्याला दाबण्याचा किंवा त्याला बंद करण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, हे बघितल्यानंतर असं वाटतं की मराठा समाज जो आरक्षणाची मागणी करतो हे चुकीचं आहे का? तर संविधानिक मार्गाने तो त्याचं आरक्षण किंवा त्याच्या समाजाला हक्क मिळाले पाहिजेत म्हणून तो उपोषणाचा मार्ग त्याने स्वीकारलाय. भारतीय संविधानाने आपल्या सर्वांना जे अधिकार दिले, म्हणजे तुम्ही एकत्र या, तुमचे विचार करा, संघटन बांधा, चांगली गोष्ट सरकारकडे जर काही मागायची असेल तर लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला किंमत असते. लोकांनी त्यांच्याकडे निवेदन देऊन मागायचे. त्यांनी जर प्रश्न सुटत नसेल तर आंदोलन करायचंय शांततेमध्ये. त्यांनी प्रश्न सुटत नसेल तर मोर्चे काढायचे. त्यांनी प्रश्न सुटत नसेल तर त्याचे पुढचे मार्ग म्हणजे 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण असेल, 2 दिवसाचं असेल, चक्री उपोषण असेल, म्हणजे स्टेप बाय स्टेप अशा या मागण्याच्या पद्धती सरकारकडं सर्वसामान्य लोकांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ह्या पद्धतीचा अवलंब केला जातो. परंतु तो प्रश्न जर जटिल होत असेल, जसा आत्ता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जटिल होतोय, मग मनोज जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून आपलं आमरण उपोषण चालू केलं. म्हणजे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला आरक्षण मिळत नसेल तर आम्ही मरायला तयार आहोत, अशा पद्धतीचा पवित्रा घेतला. आणि मग याच सरकारने, जे आता महाराष्ट्र सरकार आहे, या सरकारने त्यांच्याकडे जाऊन त्यांची मनधरणी केली. कारण महाराष्ट्रामध्ये सध्याचं जर वातावरण बघितलं तर इलेक्शनचा पिरियड आहे किंवा महाराष्ट्रातील तमाम जनतेला आपल्या बाजूनं करणं हे विविध पक्ष, राजकीय पक्ष भूमिका घेत असताना या माणसाने असं उपोषणाला बसणं आणि तेही अशी कठीण परिस्थिती निर्माण करणं की अमरण उपोषणाला बसणं, त्यामुळे यांना समाज जुडला जातोय. सर्व महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून
महाराष्ट्रातील या सरकारने त्यांना 30 दिवसाचा अल्टिमेटम मागितला आणि तो मागितल्यानंतर जरांगे पाटलांनी त्यांना 10 दिवस वाढवून दिले, 40 दिवस दिले आणि या 40 दिवसामध्ये महाराष्ट्र सरकार आम्हाला आरक्षण देईल एवढ्या विश्वासाने त्यांना हा वेळ दिला. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित शिंदे हे मुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. हे दोन मराठा समाजाचे नेते जर तिथं असताना जर आरक्षणाचा प्रश्न सुटत नसेल तर 24 ऑक्टोबर 2023ला 40 दिवसाची मुदत संपते. परंतु सरकार त्यानंतर परत आता मराठा समाजाला जर असं म्हणत असेल की तुम्ही थोडे दिवस आम्हाला अजून द्या, आम्हाला थोडंसं अजूनही अभ्यास करायचा आहे, तर मग मात्र त्यामध्ये शंका घ्यायला वाव आहे मित्रांनो. आणि जे काही विविध राजकीय मंडळी असतील किंवा आपण ज्याला विद्वान मंडळी असं म्हणूया, या मंडळीला विचारलं की राजकीय किंवा संविधानिक पद्धतीचा जी अभ्यास करणारी मंडळी आहेत ते असं म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, बाकीच्या समाजाला मिळतं तसं मिळालंच पाहिजे, त्यात काही वावग नाही, ते सरकारने दिलं गेलं पाहिजे. फक्त सरकारने जर दिलं गेलं पाहिजे असं म्हणत असतील आणि सरकार जर त्यासाठी वेळ काढूपणा करत असेल तर याच्यातून नेमकं काय समजायचं. आणि मित्रांनो, या ठिकाणी एक जमेची बाजू अशी झाली आहे, जे उपोषणाला मनोज जरांगे बसलेत हे आणि त्यांना जो काही महाराष्ट्रातून तमाम महाराष्ट्रामधून त्यांना जो प्रतिसाद मिळतोय हे बघितल्यानंतर त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे का, ते मिळालंच पाहिजे. मोठ्या प्रमाणावर जनतेची मागणी आहे का, तर आहे. मग एवढे मोर्चे आंदोलन करूनही जर अजून मिळत नसेल तर मग कोणाची अडचण आहे का किंवा त्यांना कोण विरोध करतंय का. तर मित्रांनो, ज्यांना आरक्षण मिळतंय ही सुद्धा मंडळी त्यांना आता त्यांच्या बरोबर आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर बौद्ध समाजाची मंडळी जर आरक्षणाचा लाभ घेत असतील, मुस्लिम समाज जर त्यांना आरक्षणाचा लाभ घेत असेल तर या मंडळींनी मराठा समाजाच्या आरक्षणाला आता पाठिंबा दिलाय की यांना आरक्षण द्या. मग नेमकी सरकारला अडचण कोणाची आहे, सरकार नेमकं वेळ काढूपणा का करतंय. आणि सरकारमध्ये बसलेली जी काही मंडळी आहेत ही मंडळी जसं इलेक्शनला किंवा निवडणुकीच्या वेळेला म्हणतात की आपल्याच जातीला, आपल्याच समाजाला, आपल्याच धर्माच्या माणसाला मत द्या म्हणजे आपलं भलं होईल. मग आतापर्यंत मंडळींनी, सर्वसामान्य माणसांनी यांना मतं दिली, मग हा मराठा समाजाला आज आरक्षण मागायची वेळ का आली, कोणामुळं आली. ज्यांना आरक्षण मिळते त्यांच्यामुळं आली की ही जी मंडळी राजकारणामध्ये असली यांच्यामुळं आली. मित्रांनो, अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, त्याची उत्तरही मिळतील या उपोषणामधून किंवा हे जे काही आंदोलन चालू झाले याच्यामधून त्याची उत्तरही मिळतील. मला तरी असं वाटतंय की अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत, कारण जी मंडळी आपल्याच जातीला, धर्माला जो श्रेष्ठ मानत होती त्यांना आपला फायदा होईल असं म्हणणारी मंडळी मात्र आज सपसेल फेल झाली सारे दिसत आहेत. मराठा समाजातले एवढे मोठे आमदार खासदार असतानाही आरक्षण का देऊ शकत नाहीत. आणि त्यातलेच काही मंडळी आज मराठा आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, मात्र आज मराठा आंदोलनाला किंवा मराठा आरक्षणाला विरोध करतायत. याचा अर्थ काय होतो. मग इलेक्शनामध्ये, निवडणुकामध्ये तुम्ही जो काही जातीचा, धर्माचा अजेंडा घेऊन येत होता समाजाचा, तो चुकीचा होता असं सिद्ध होतं यामध्ये. म्हणजे जात आणि धर्म इथे आता जो खाण्याचा वाटा किंवा हिश्श्याचा वाटा येतो त्यामध्ये सक्का भाऊ म्हणजे एक मराठा तो दुसरा ज्याच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे, म्हणजे शेती करणारा ज्याच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे, हे दोघंही सख्खे भाऊ आहे. परंतु एक मराठा जो आहे तो म्हणतोय कुणबी ह्याला देऊ नका आता सर्टिफिकेट, कारण माझ्या हिस्स्यामध्ये हा परत हिस्सेदारी होईल. म्हणजे काय झालंय, म्हणजे खाण्याचा प्रश्न निर्माण होईल. तेव्हा मात्र कुणीही द्यायला तयार नाही, याच्यातून हे दिसतंय. आणि मित्रांनो, आरक्षणाची धग अशा पद्धतीनं किंवा ह्या आंदोलनाची धग अशा पद्धतीनं निर्माण झाली की मराठा समाजातील तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनामध्ये उतरतोय. आणि आता गावागावामध्ये जवळजवळ 3412 गावांमध्ये आंदोलन चालू झाले. आणि ही जी काही राजकीय मंडळी आहेत, कोण तर मराठा समाजाचीच मंडळी, आमदार खासदार असतील, यांनाच ह्या लोकांनी गावबंदी केली. गावात यायचं असेल तर आरक्षण घेऊन या, अन्यथा आमच्या गावात येऊ नका. म्हणजे या राजकीय मंडळींनी आत्तापर्यंत जाती धर्माच्या नावावर जे काही राजकीय पोळी भाजून घेतली, ती मंडळींचं भवितव्य या मनोज जरांगे पाटील यांनी
जे काही आंदोलन चालू केले उपोषणाचा मार्ग धरून, याच्यामुळं त्यांची राजकीय भवितव्य आता अधांतरी किंवा त्यांच्या राजकीय भवितव्याला धोका निर्माण होतोय. आणि सर्व लोक म्हणजे शाळेतले विद्यार्थी सुद्धा आता असं म्हणायला लागले की जर आम्हाला आरक्षण मिळणारच नसेल तर मग शाळेत जाऊन फायदा काय, आम्ही घरीच राहतो. म्हणजे हा मेसेज सुद्धा आता शासनापर्यंत पोहोचतोय. आणि अशा पद्धतीने ह्या उपोषणाची किंवा ह्या आंदोलनाची धग खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढत चालली. आणि याचा फायदा कोणाला होईल, तोटा कोणाला होईल, ही गोष्ट वेगळीच आहे. परंतु जे राजकीय फायदा घेऊन आतापर्यंत आमदार खासदार झालेत किंवा सगळ्या सोयऱ्यांचं राजकारण केले, ते सर्वसामान्य मराठ्याच्या, सर्वसामान्य वंचित घटकांच्या जीवावर यांची मात्र आत्ता कोंडी होते. आणि हे आरक्षण का देऊ शकत नाहीये? नामदेवराव जाधवांसारखी माणसं स्पष्टपणे सांगतायत, प्रकाश आंबेडकरांसारखी माणसं स्पष्ट सांगतायत आरक्षण देता येतंय. ती राजकीय माणसांची किंवा सत्तेमध्ये बसलेल्या माणसांची मानसिकता असली पाहिजे आरक्षण देण्याची. त्यांची देण्याचीच मानसिकता नसेल किंवा त्यावर अभ्यास करण्याची मानसिकता नसेल तर मात्र त्याचा उपयोग होणार नाही. आणि मित्रांनो, जर सर्वच मंडळी म्हणत असतील की आरक्षण देता येतं, मग आत्ताच सरकार आरक्षण का देत नाहीये? आणि ह्या शासकीय मंडळींचा किंवा या राजकीय मंडळींचा यामुळं पर्दाफाश होणार आहे. सत्य काय असत्य काय हे बाहेर येणार आहे. आणि आरक्षण देता येतं एका बाजूला जर प्रकाश आंबेडकर म्हणत असतील तर मग ही राजकीय मंडळी आत्ता का देत नाहीयेत? तर बाळासाहेब आंबेडकर तर स्पष्ट सांगतात त्यांची मानसिकता नाहीये द्यायची. आणि कोर्टामध्ये जे काही कागदपत्र सादर करायचे, ते काही प्रूफ द्यायचे असतील किंवा जे काही एव्हिडन्स त्यांना प्रोव्हाइड करायचे असतील, ते फक्त ज्या गोष्टी लागतायत त्या गोष्टी कोर्टापर्यंत पोहोचवल्या तर आरक्षण द्यायचा मार्ग सोपा होतो. परंतु ही जी काही मंडळी जाऊन राजकारणामध्ये बसलेली आहेत, ही मंडळींना मग ते कळत नाहीये का? किंवा ती मंडळी त्या कॅपेबिलिटीची नाही आहेत का? का फक्त मराठा समाज महाराष्ट्रामध्ये जास्त आहे म्हणून जातीच्या धर्माच्या पगड्यावर ही मंडळी तिथपर्यंत निवडून गेली आहेत आणि आज मात्र ताटामध्ये घास वाढून घ्यायचा आहे, तर हे यांना कळत नाही असं झालंय का? आणि यांची मानसिकताच द्यायची नाहीये हे तर याच्यातून सिद्धच होईलच. मग काही ह्यांना समजत नाहीये आरक्षण कसं द्यावं किंवा त्यासाठी समित्या नेमतायत, सतत समित्या नेमतायत आणि कोर्टात गेले की ते बाद होतंय. प्रत्येक वेळी सांगतायत कोर्टात टिकणारं आरक्षण आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आणि आतापर्यंत नुसता अभ्यासच करतायत. मग असा नेमका कोणता अभ्यास करतायत? आणि बाळासाहेब तर असं सांगतायत की मला सत्तेमध्ये द्या, सत्तेमध्ये मला बसवा, मी तुम्हाला आरक्षण देतो. मग बाळासाहेब म्हणतायत ते खरं? मग ही मंडळी का करत नाहीये? सर्वच म्हणतायत आरक्षण देता येते, तर नेमकं घोडं पाणी कुठं पिते? मग नेमकं अडतंय कुठं? आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याला वाचा फोडायची किंवा त्याचं बिंग फोडायचं काम मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषणाचा मार्ग धरून जरांगे पाटील करतायत. आणि त्यामुळं खरं काय खोटं काय हे सर्व जनतेच्या समोर येईल. आणि यातून जे स्पष्ट होतंय की एखादी गोष्ट जर द्यायची असेल तर कुठल्याही पद्धतीने देता येईल, पण जर देण्याला मनातूनच तयारी नसेल किंवा मानसिकता, राजकीय लोकांची मानसिकताच नसेल तर मात्र ते देता येणार नाही. म्हणून ही मंडळी वेळखाऊपणा करतायत का? आणि जर ती वेळखाऊपणा करत असतील तर मात्र इथून पुढचं त्यांचं भवितव्य मग मराठा समाजाची राजकीय जी गणित आहेत किंवा जी समीकरणं आहेत ती मात्र महाराष्ट्राची पूर्ण बदलल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ते समीकरणं बदलण्याची खेळी किंवा ती समीकरणं जर बदलली तर ह्याचं पूर्ण श्रेय मनोज जरांगे पाटलांच्या या आमरण उपोषणाच्या खेळीला जातं असं माझं मत आहे. आणि त्यातून दूध का दूध पाणी का पाणी, जे सत्य आहे ते बाहेर येईल. मित्रांनो, असं मला वाटतंय. तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो.